पालोत्रमध्ये गोलंदाज रोहित येतोय. धाव काही मिळत नाही. सामना 5 षटकांचा दोन्ही संघादरम्यान. पहिलं षटक आहे पॉवर प्लेचं. दोन क्षेत्ररक्षक दिसत आहेत 38 सर्कलच्या बाहेर. एक डीप मिड विकेटला आणि एक डीप लॉंग ऑन असे दोन क्षेत्ररक्षक हे मैदानात बाउंड्री लाईनवर तैनात दिसतात. गोलंदाज सज्ज होतोय रोहित आपल्या बॉलिंग मार्कवर. कॉमेंट्री बॉक्स कडून ऑफ स्टंपरचा चेंडू हलक्याच खेळून काढतोय. कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक येतोय. एकेरी धाव. धावांचं खातं हे मैदानात सुरू होतंय. या एकेरी धावेबरोबरच जयतीर तुळस विरुद्ध मराठा वॉरियर्स या दोन संघादरम्यान सुरू असलेला आजच्या अंतिम दिवसातील हा पहिला सामना. खोलवर टप्प्याचा चेंडू. एक जोरदार अपील. पंचांचा बोट वर होतोय. पहिला हादरा बसतोय तो मैदानात जयतीर तुळस क्रिकेट संघाला. अवघ्या एका धावेवर एक गडी बाद एक. थोडीशी नाजूक सुरुवात ही जयतीर तुळस क्रिकेट संघाची. डीजे एक गडी बाद होतोय परेशच्या स्वरूपात. साहिल आणि साहिलला साथ देण्यासाठी आलाय तो कर्णधार मैदानात गौरेश कांबळी जयतीर तुळस क्रिकेट संघाचा. एका गडी बाद एक गडी बाद एक अशी नाजूक सुरुवात मैदानात. आखो टप्प्याचा चेंडू. एक सुंदर फटका. पुलचा फटका मिड विकेटला. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय चेंडूचा ताबा मिळवतोय. चेंडूची परती करतोय यष्टीरक्षक लतेश साळगावकरच्या दिशेने. दोन धावा आल्या आल्या आपलं खातं उघडतोय कर्णधार गौरेश कांबळे. धावफलक पुढे सरकतोय तो 3-1 गड्याच्या मोबदल्यात. सामना 5 षटकांचा. एकमेव षटक आहे पॉवर प्लेचा. 4 गोलंदाज. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. ओ पुन्हा एकदा एक सुरेख चेंडू यॉर्कर लेनचा ऑफ स्टंपरचा फलंदाजाला चकित करतोय. धाव काय मिळत नाही. निर्धाव चेंडू. पॉवर प्लेचं पहिलं षटक समाप्त होतंय. थोडीशी सावध सुरुवात संत सुरुवात ही मैदानात जयतीर तुळस क्रिकेट संघाची. 3 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. गोलंदाजीत बदल होतोय. समोरून कोर्टेड कडनं गोलंदाज आबा नवार सज्ज होतोय आपल्या बॉलिंग मार्कवर. क्षेत्ररक्षणात बदल होतोय कारण पॉवर प्ले समाप्त झालाय. पॉवर प्ले नंतर क्षेत्ररक्षणात बदल होतोय. मराठा वॉरियर्स क्रिकेट संघ एक चांगली सुरुवात या सामन्यात आपल्याला करताना दिसतोय. जयतीर तुळस नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करतोय. पहिलं षटक समाप्त झालंय. गोलंदाज आबा नवार आपल्या बॉलिंग मार्कवर आणि समोर स्ट्राईकला फलंदाज सज्ज होतोय तो साहिल. नॉन स्ट्रायकर एंडला गौरेश कांबळे. खोलवर टप्प्याचा चेंडू. एक चांगली सुरुवात. सुरुवातीला दोन्ही गोलंदाज म्हणजे डावखुरे गोलंदाज दिसत आहेत आपल्याला. ते मराठा वॉरियर्स क्रिकेट संघाचे. सुरुवात झाली होती ती रोहित कडून. त्यानंतर आलाय तो आबा नवार आणि पहिला चेंडू निर्धाव टाकत धावफलक मात्र थांबलाय स्थिरावलाय. 3 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. चांगला फटका ऑफसाईडला. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या दिशेने डीप लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक येतोय. चेंडूची परती करतोय. त्या दरम्यान मात्र एक धाव सहजगत्या दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. जो धावफलक बराच वेळ रखडला होता थांबला होता तो थोडासा पुढे सरकतोय एकेरी धावेनं. 4 धावा
एक गडी बाद, षटक क्रमांक दुसरं. ओव्हरपिच चेंडू, फटका फसलाय. लॉंग ऑफ बाउंड्रीवर, डीप लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतो, जे टिपला जात. गौरेश कांबळी तंबूमध्ये परततोय. 2 गडी बाद 4 अशी नाजूक अवस्था ही जयतीर तुळस क्रिकेट संघाची. फटका फसलाय, बघूया. यष्टिरक्षक चेंडूच्या खाली एक साधा सोपा झेल टिपला जात. आल्या आल्या एक मोठी अपेक्षा आशा होती, तो मात्र अपेक्षा भंग करतोय. दर्शन कावळे तंबूमध्ये परततोय. बसतोय तो तिसरा हादरा. 4 धावा, 3 गडी बाद. जयतीर तुळस क्रिकेट. डाव सावरायची जबाबदारी साहिल आणि अनिकेत. बघूया कशा प्रकारे फलंदाजी. एका बाजूनच दुसऱ्या बाजूनच चांगली गोलंदाजीत सुरुवात झाली रोहितची. त्यानंतर आबा नवार या षटकात 2 गडी बाद करतोय. ऑन हॅट्रिक. पुढील चेंडू असेल तो हॅट्रिकचा. बघूया या महत्वाच्या सामन्यात या पुढील चेंडूवर काय घडतंय मैदानात. समर स्ट्राईकला सज्ज होतो येतो डावकुरा फलंदाज अनिकेत. 4 धावा, 3 गडी बाद. दुसरं षटक जयतीर तुळस क्रिकेट संघ नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना. खोलवर टप्प्याचा ऑफ स्टंपरचा चेंडू आडव्या बॅटनं टोलवायचा प्रयत्न मिड विकेटला. चेंडू बॅटच्या पट्ट्यात काही येत नाही. बाकीचं काम यष्टिरक्षक पूर्ण करतोय. पॉवर प्ले संपलाय. पॉवर प्ले नंतर क्षेत्ररक्षणात बदल झालाय मराठा वॉरियर्स क्रिकेट संघाचा. डावकुऱ्या फलंदाजासाठी एक डीप स्क्वेअर लेग, एक डीप मिड विकेट, एक डीप लॉंग ऑन. ऑफ साईडला एक डीप एक्स्ट्रा कव्हर आणि एक डीप लॉंग ऑफ असं क्षेत्ररक्षक या ठिकाणी मैदानात दिसत आहेत. फुलटॉस चेंडू, एक सुंदर फटका डीप एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे जोपर्यंत येतोय चेंडूची परती करतोय. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांचं. 2 धावांची भर ही धावसंख्येत पडते. या 2 धावा बरोबरच खेळ समाप्त होतोय मैदानात तो दुसऱ्या षटकाचा. 2 षटकाच्या समाप्तीनंतर अवघ्या 6 धावा धावफलकावर. 3 गडी बाद अशी नाजूक अवस्था ही जयतीर तुळस क्रिकेट संघाची.
5 षटकांचा सामना, चांगली खेळपट्टी, आउटफील्ड अतिशय सुंदर, एक मोठं मैदान, किमान एक 40-45 धावा हव्यात प्रथम फलंदाजीत जयतीर तुळस क्रिकेट संघासाठी, कारण समोर बऱ्यापैकी फलंदाजाची फौज असणारी असा मराठा वॉरियर्स क्रिकेट संघ. बघूया कितपर्यंत, किती धावांपर्यंत मजल मारतोय. 2 षटकं, तिसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. देवेंद्र आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. आडव्या बॅटनं एक चांगला फटका, तलावामध्ये कार्पेट जमनी लगतचा, मिड विकेट बाउंड्रीवरनं क्षेत्र येतोय, झपकन चेंडू उचलतोय, परती करतोय, बॅकअप होतोय स्लिपला. तेवढंच चांगलं रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजा दरम्यान बघायला मिळते. 2 धावांची भर ही धावसंख्येत पडते ती जयतीर तुळस क्रिकेट संघासाठी. 3 गडी बाद 8 अशी धावसंख्या. तिसऱ्या षटकाला सुरुवात आणि पहिल्याच चेंडूवर 2 धावा. फलंदाज स्ट्राईकला खेळतोय तो साहिल. ओव्हरपिच चेंडू, थोडासा कमी गतीचा चेंडू, डेप्स्टर लेग बाउंड्रीवरनं क्षेत्ररक्षक. यावेळी मात्र दुसऱ्या धावेपासून रोखलं जातंय. अतिशय सुंदर फेकी बघायला मैदानात मिळते. बाउंड्री लाईनवरून थेट गोलंदाजाच्या हातात. एकेरी धावेची भर ही धावसंख्येत पडते. साहिल एका बाजूनं सलामीला आलाय, थोडासा सावध पवित्रा सावध फलंदाजी करतोय, कारण दुसऱ्या बाजूनं बराबर 3 गडी खूप लवकर तंबूमध्ये परतलेत. त्यामुळे एक भागीदारी महत्वाची करावी लागेल. आणि समोर मात्र आलाय तो डावखुरा फलंदाज अनिकेत, सामना करतोय देवेंद्रच्या गोलंदाजीचा. अल्टीपल्टीचा फटका, अतिशय सुंदर टायमिंग, आणि आजच्या अंतिम दिवसातील हा पहिला मोठा फटका. पर्णा स्पोर्ट्स चौकार, 4 धावांसाठी चेंडू सीमा पार. चौकारची नोंद फलंदाज अनिकेतच्या बॅटमधून. धावसंख्या दुहेरी अंकात परावर्तित होते ती जयतीर तुळस क्रिकेट संघाची. अशाच फटकेबाजीची नितांत गरज, कारण महत्वाची लढत इथून थांबावं लागेल या स्पर्धेसाठी. भगवा चषक 2025 एक देखणं सुंदर आयोजन या स्पर्धेचं. सोडून दिला जातोय. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू, पंच वळतायत, दोन्ही हात समांतर करतायत, अवांतरचा इशारा होतोय. एकेरी धावेची भर ही धावसंख्येत पडते ती जयतीर तुळस क्रिकेट संघासाठी. राऊंड विकेट आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय गोलंदाज देवेंद्र, समोर डावखुरा फलंदाज अनिकेत आणि नॉन स्ट्रायकर एला बॅटर साहिल. ओ सुंदर फटका, चेंडू भिरकावलाय डीप लॉंग लेगला. चेंडू जाता येतो सीमा रेषे बाहेर. हा येतोय भगवा षटकार. त्यासाठी गोलंदाजांनी गाजवली. रोहित डावकुरा गोलंदाज, त्यानंतर आबानवर डावकुरा गोलंदाज. या षटकात मात्र जयतीर तुळस धावांची लयलूट मैदानात करतो. एक चौकार, एक षटकार. फुलटॉस चेंडू पुढे सरसावट टोलवायचा प्रयत्न. नक्की एकदा पुन्हा मी म्हणेन की संधी होती फलंदाज अनिकेतसाठी. चेंडू बॅटच्या पट्ट्या देत नाही, चेंडू निर्धाव जातोय. बाकीचं काम यष्टीरक्षक लतेश साळगावकर हा पूर्ण करतोय. धावफलक स्थिरावलाय तो बरोबर 20 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. अजूनही उर्वरित 2 षटकांचा खेळ हा बाकी या पहिल्या इनिंग मधील. ऑन साइडला खेळून काढलाय, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. बघूया एकेरी धावेसाठी प्रयत्न होतोय. दुसऱ्या धावेसाठी
हा ना सरते शेवटी थोडासा चेंडू यष्टिरक्षकाच्या हातातून निसटतोय, फेक थोडीशी गचाळ होत आहे आणि मिळतायत त्या 2 बहुमल्ल धावा जयतीर तुळस क्रिकेट संघासाठी. खेळ मैदानात समाप्त होतोय तो 3 षटकांचा. या 3 षटकानंतर धावफलक पोहोचलाय तो 22वा 3 गडी बाद. आज आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये भरपूर समालोचक आणि वळूया पुढील 2 षटकांसाठी. आवाज ऐकूया जयेश परब यांचा. यानंतर सामना होतोय तो पीके स्पोर्ट रेडी विरुद्ध दुर्वा स्पोर्ट रेडी. दोन्ही संघ आलेले असतील तर मित्रांनो आपल्या उपस्थितीची नोंद कॉमेंट्री बॉक्स पाशी करा. यानंतर सामना असेल तो दुर्वा स्पोर्ट्स वेंगुर्ले विरुद्ध पीके स्पोर्ट रेडी. या जयेश परब तुमचं मनपूर्वक स्वागत कॉमेंट्री बॉक्स मधून. हॅलो, धन्यवाद नाईक सर. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुमे देव सर्व कार्य शुभ सर्वदा. असा 14 विद्या 64 कलांचा अधिपती विघ्नहर्ता गणपती गजानन, अखंड हिंदुस्थानचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, या ठिकाणची ग्रामदेवता, कुलदेवता, स्थलदेवता या सर्वांना नतमस्तक होऊन भगवा चषक 2025च्या निमित्ताने आजच्या पहिल्या आणि प्रारंभिक सामन्यामध्ये तमाम क्रीडा रसिकांचं, खेळाडूंचं मी जयेश परब समालोचन कक्षातून हार्दिक स्वागत करतोय. पहिल्या 3 षटकांचा खेळ झालाय समाप्त. 4थ्या षटकाला होतोय प्रारंभ आणि 4थ्या षटकातील पहिल्याच चेंडूवर स्वतःची विकेट सॅक्रिफाईस करतोय फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. साहिल नावाचा फलंदाज स्वतःची विकेट सॅक्रिफाईस करतोय. सलामीला आलेला हा फलंदाज थोडासा चाचपडत खेळताना आपल्याला पाहायला मिळाला होता, मात्र सरते शेवटी स्वतःची विकेट सॅक्रिफाईस करून तंबूच्या आसऱ्याला जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. सांघिक धावसंख्या स्थिरावली गेली आहे धावफलकावर 22 धावा. पहिलाच चेंडू आणि या पहिल्याच चेंडूवर आपली विकेट सॅक्रिफाईस करतोय न्यू बॅटर मैदानामध्ये नॉन स्ट्रायकिंग एंडला नितेश. षटकारी पुढचा चेंडू शॉर्ट टर्म पूल पद्धतीचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. लॉंग लेग रिझनला चेंडूला पाठवलंय क्षेत्ररक्षक आणि चेंडूची लागलेली शर्यत. सरते शेवटी चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पर्णा स्पोर्ट्स चौकार. हात खोलले आहेत फलंदाज अनिकेतने. एका बाजूने होणारी पडझड आणि दुसऱ्या बाजूने मात्र घट्ट पाय रोवून मैदानामध्ये उभा असलेला अनिकेत. अशा प्रकारची फलंदाजी जयतीर तुळस संघाची आपल्याला पाहायला मिळते. षटकारी पुढचा चेंडू यावेळी मात्र शॉर्ट टर्म पुल केलाय मैदानामध्ये. क्षेत्ररक्षकाला हाय हॅलो टाटा गुड बाय करत चेंडू गेलाय डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून लांबलचक षटकारासाठी. अनिकेतच्या बॅट बंद एक भगवा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय आणि हा षटकार कुठेतरी नवसंजीवनी देणारा षटकार नाईक सर म्हणावा लागेल, कारण वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने मारलेला हा षटकार अनिकेतच्या बॅट मधून. षटके पुढचा चेंडू यावेळी मात्र कट करण्यासाठी झालाय प्रयत्न. शॉर्ट कव्हरचा क्षेत्ररक्षक चेंडूवर झप करून येतोय, चेंडूची परती करतोय, तोपर्यंत मात्र एकेरी धाव निघते. 1 या धावसंख्येने सांघिक धावसंख्या 1 ने वधारली आहे धावफलकावर. 33 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. 4 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. रोहितच्या षटकामध्ये आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 11 धावा निघाल्या आहेत आणि त्यानंतर मात्र स्ट्रायकिंग एंडला ज्या खेळाडूची चर्चा होती तो नितेश राहुल नावाचा फलंदाज, ज्या फलंदाजाकडे क्षमता आहे, ज्या फलंदाजाकडे ताकद आहे, ज्या फलंदाजाकडे नजाकत आहे आणि तीच नजाकत आज जयतीर तुळस संघाला विजयाच्या द्वारापर्यंत एका मोठ्या धावसंख्येपर्यंत मी नेऊन ठेवणार, हा आत्मविश्वास, दृढवलेला आत्मविश्वास मनी धरून मैदानामध्ये स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने फलंदाज नितेश पाहायला मिळतोय.
शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू शॉर्ट पुलचा फटका पाहायला मिळतोय. नितेश जे कौतुक समालोचन कक्षामधून केलं त्या कौतुकाला साजेसा हा भगवा षटकार. आलेला फलंदाज पवेलियन मधून येतानाच सेट होऊन आलाय. पहिल्या चेंडूवर षटकार ठोकून आपले मनसुबे स्पष्ट केले आहेत. सांघिक धावसंख्या धावफलकावर 39 धावा. षटकाची सांगता करणाऱ्या अंतरिम चेंडूवर यावेळी पुन्हा एकदा उडवलाय. चेंडू गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून पाहायला मिळतोय. नितेशच्या बॅट मधनं भगवा चषक षटकार. यानंतर होणारा सामना पीके स्पोर्ट्स रेडी विपक्ष दुर्वा स्पोर्ट्स वेंगुर्ला या दोन संघांच्या दरम्यान होते. दोन्ही संघातील कर्णधारांना विनंती आहे की आमच्या टॉस का बॉस मध्ये नाणेफेकीसाठी या. पीके स्पोर्ट्स रेडी वर्सेस दुर्वा स्पोर्ट्स वेंगुर्ला. बोथ टीम कॅप्टन प्लीज कम फॉरवर्ड फॉर टॉस. 4 षटकांचा खेळ झालाय समाप्त. सांघिक धावसंख्येचा विचार केला तर 45 धावा धावफलकावर. पहिल्या 2 षटकांचा विचार केला तर 6 धावा निघाल्या होत्या. मात्र त्यानंतरच्या षटकामध्ये देवेंद्रच्या षटकामध्ये 16 धावा निघतायत आणि त्यानंतर रोहितच्या षटकामध्ये 23 धावा निघतायत आणि या 23 धावांनी सांघिक धावसंख्या 45 धावा धावफलकावर. 4 षटकांचा खेळ झालाय समाप्त. अंतरिम 6 चेंडूंचा खेळ असेल बाकी. स्टॉक ओव्हरचं षटक हाणामारीचं षटक कोणत्या गोलंदाजाकडे संघाचा संघ कर्णधार ही जबाबदारी देईल हे मात्र पाहण्याजोगं असेल आणि तीच जबाबदारीचं ओझ खांद्यावर घेऊन जगन्नाथ नावाचा गोलंदाजी मार्कवर असेल सज्ज. तर दुसऱ्या बाजूने मात्र स्ट्रायकिंग एंडला फलंदाज अनिकेत पाहायला मिळतोय. ज्या अनिकेतच्या बॅटमधनं 2 चौकार आणि 2 भगवा षटकार आपल्याला पाहायला मिळाले होते. तोच अनिकेत नावाचा फलंदाज स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने गोलंदाजी मार्कवर गोलंदाज जगन्नाथ उर्फ जग्गू या नावाने परिचित असणारा हा गोलंदाज. षटकातील पहिला चेंडू स्टेप आउट केलाय आणि यावेळी मात्र चेंडूला पाठवून दिलाय डीप वाईड डिश लॉंग ऑनच्या डोक्यावरून. 1 बाउन्स ओव्हर द रो. पर्णा स्पोर्ट्स चौका. संख्या चौकारांनी 49 धावा. डीजे मसूरकर यांनी लावलेलं गाणं कोसळतील धारा आणि जवळपास धारा सुद्धा कोसळायला सुरुवात झाली आहे. यावेळी सफल झालाय फलंदाज. स्वतःसाठी जागा बनवली होती. लॉंग लेग डीप स्क्वेअर लेग दिशेने चेंडूला खेळण्याचा प्रयत्न तर झाला होता फलंदाजाकडून. मात्र कौतुक करावं लागेल गोलंदाज जगन्नाथचं. अचूक टप्प्याची गोलंदाजी. थोडासा वेग दिला या चेंडूला. त्यानंतर मात्र फलंदाज अनिकेत थोडासा बीट होतोय. परिणामी निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. अजूनही 4 चेंडूंचा खेळ आहे बाकी. 49 अशी धावसंख्या धावफलकावर. दुसऱ्या बाजूने नॉन स्ट्रायकिंग एंडला असणारा फलंदाज थोडासा घातक आहे हा फलंदाज नितेश. 2 चेंडूमध्ये 2 षटकार ठोकले आहेत. 12 धावसंख्या 2 चेंडूमध्ये नितेशची आहे. पुढे सरसावलाय स्टेप आउट केला. यावेळी मात्र एक दर्जेदार झेल पाहायला मिळतोय. विकेटच्या मागे लतेश साळगावकर स्वतःला स्ट्रेच करतोय आणि त्यानंतर मात्र हवेत झेप घेऊन हा झेल टिपला जातोय. परिणामी मात्र फलंदाज अनिकेतची वर्णी लागते डकआउटच्या दिशेने. अनिकेत बॅक टू द पवेलियन. सांघिक धावसंख्या 3 चेंडूच्या सांगती अखेरीस पाहायला मिळते.
49 धावा. न्यू बॅटर मैदानामध्ये पाऊलं टाकतोय हरी नावाचा फलंदाज. अजूनही या षटकातील अंतरिम 3 चेंडूचा खेळ आहे बाकी. नॉन स्ट्रायकिंग एंडला असणाऱ्या नितेशला स्ट्राईक देणं ही अति अनिवार्य बाब असेल. षटकातील पुढचा चेंडू यावेळी मात्र उडवलाय हरीने. चेंडूला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. चेंडू गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. भगवा चषक षटकार. सांघिक धावसंख्या 55 धावा धावफलकावर. षटकातील पुढचा चेंडू आडव्या बॅटने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. यावेळी मात्र स्वतःची विकेट सॅक्रिफाईस करतोय फलंदाज हरी. मात्र वाईड साठी तिसऱ्या अंपायरांकडे दाद मागितण्यात येते. तिसरे अंपायर आमच्या समवेत आहेत. निश्चितपणे थोड्या वेळात आपल्याला निर्णय सुद्धा समजेल की हा चेंडू वाईड होता. मात्र फलंदाज या ठिकाणी बाद आपल्याला पाहायला मिळतोय. यानंतर होणारा सामना पीके स्पोर्ट्स रेडी आणि दुर्वा स्पोर्ट्स वेंगुर्ला. आणि तिसऱ्या अंपायरांचा डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचतोय. फेअर डिलिव्हरी. हा चेंडू खेळण्याजोगा होता फलंदाजाला. परिणामी मात्र निर्धाव चेंडूचे या ठिकाणी सांगता होते. 5 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. सांघिक धावसंख्या स्थिरावली गेली आहे धावफलकावर 55. 5 षटकांचा सामना, 55 धावा. अजूनही एका चेंडूचा खेळ असेल बाकी. आणि स्ट्रायकिंग एंडला ज्या फलंदाजाची चर्चा आहे, 2 चेंडूमध्ये 2 षटकार ज्या फलंदाजाने ठोकले आणि आपले इरादे स्पष्ट केले आहेत, तोच फलंदाज स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने पाहायला मिळतोय. शेवटच्या चेंडूचा खेळ असेल बाकी. आडव्या बॅटने फटका खेळण्यासाठी झालाय प्रयत्न. पंचांना कवायत करायला भाग पाडणारा चेंडू. टप्पा पडल्यानंतर ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. पंचांचा इशारा येतोय वाईड बॉलचा. आणि तिसऱ्या अंपायरांकडे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने यावेळी मात्र दाद मागितली आहे. आणि तिसऱ्या अंपायरांचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचतोय वाईड बॉलचा. एकेरी धावेने सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचते. अब तक 56 धावा धावफलकावर. 5 चेंडूचा खेळ आहे बाकी. नितेशच्या बॅटमध्ये 2 षटकार मिळाले आहेत. षटकारांनिशी या इनिंगची सांगता होईल काय हे सांगणारा चेंडू. अंतरिम चेंडूवर घुटना टेक तमाशा देख अशा पद्धतीचा फटका खेळण्याचा झालाय प्रयत्न. मात्र कौतुक करावं लागेल गोलंदाज जग्गूचं. टप्पा पडल्यानंतर निश्चितपणे चकवा देणारा चेंडू. फलंदाज नितेशच्या कानामध्ये शिट्टी वाजवतोय आणि चेंडू जाऊन विसावतोय यष्टीरक्षक लतेश सळगावकरच्या गोदीमध्ये. निर्धाव चेंडूचे होते सांगता. 5 षटकांचा खेळ झालाय समाप्त. सांघिक धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते 56 धावा. 57 धावांचा करायचा पाठलाग. 30 चेंडू आणि 57 धावा. जो संघ जिंकणार सेमीफायनलची द्वार त्या संघासाठी उघडली जाणार. मात्र दुसऱ्या संघाला या स्पर्धेतून नमस्कार करावा लागणार. काय घडणार काय बिघडणार. 57 धावांचा पाठलाग करायचा आहे मराठा वॉरियर्स या क्रिकेट संघाला. मात्र दुसऱ्या बाजूने जयतीर तुळस संघाची गोलंदाजी, गौरेश कांबळीची गोलंदाजी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेडी एक्सप्रेस या नावाने जो ओळखला जातो त्या गौरेश कांबळीची गोलंदाजी मैदानामध्ये कशा प्रकारची कामगिरी असेल हे मात्र पाहण्याजोगं असेल. काय घडणार काय बिघडणार हे सांगण्यासाठी मात्र मायक्रोफोनवर होतोय बदल. मायक्रोफोनवर आवाज ऐकूया ज्यांनी नुकतीच सुप्रीमो ट्रॉफीची स्पर्धा गाजवून आज या कॅम्पच्या भव्य मैदानावर येऊन पोहोचतायत. बादल चौधरी यांचा आवाज आपण ऐकूया.
हॅलो. धन्यवाद जयेश, धन्यवाद अशोक सर, धन्यवाद संतोष, धन्यवाद योगेश. नमस्कार, स्वागतम सुस्वागतम. 14 विद्या 64 कलांचा अधिपती विघ्नहर्ता गणपती गजानन, विद्येची देवता माता सरस्वती, संपत्तीची देवता माता लक्ष्मी, श्रीदेवी सातेरी, श्रीदेव रामेश्वर, श्रीदेव जैतीर, इथली ग्रामदेवता, स्थानदेवता, सर्वांच्या कुलदेवता आणि इष्ट मनोभावे नमन करून फक्त महाराष्ट्र नव्हे संपूर्ण विश्वाचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आणि स्वराज्याच्या या दोन छत्रपतींना घडवणाऱ्या राजमाता जिजाऊ मासाहेब यांना मानाचा मुजरा करून युवासेना आयोजित वेंगुर्ला तालुका मर्यादित भगवा चषक 2025 या मानाच्या स्पर्धेतील अंतिम दिवसातील पहिल्या सामन्याच्या दुसऱ्या इनिंगसाठी मी बादल चौधरी आपल्या सर्वांचं अगदी मनपूर्वक हार्दिक करतोय स्वागत. आजच्या दिवसाची सुरुवात झाली होती. मराठा वॉरियर संघाने जिंकली नाणेफेक, स्वीकारले क्षेत्ररक्षण. जयतीर तुळस संघाला प्रारंभिक 3 मोठे हादरे दिले. अगदी सुरुवातीच्याच सत्रामध्ये परेश, गौरेश, दर्शन ही प्रारंभिक फळी कोसळताना आपण पाहिली, पण त्यानंतर मैदानावर एक वादळ आलं. ज्या वादळाने आपल्या संघासाठी दमदार कामगिरी केली. 29 धावांची अनिकेत या वादळाचं नाव आणि या वादळाला साथ दिली नितेश चे 2 षटकार आणि हरिगौडाचा 1 षटकार. 56 हा धावफलक 5 षटकाच्या समाप्तीनंतर 57 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी रोहित आडेलकर आणि लतेश साळगावकर. बॉलिंग मार्कवर गौरेश. सुंदर चेंडू, पहिला चेंडू योग्य टप्प्यावर. पहिल्याच चेंडूसाठी बॉलिंग मार्कवर रेडी एक्सप्रेस गौरेश कांबळी. वैयक्तिक पहिल्या षटकातील पहिला चेंडू रोहित आडेलकर साठी. निर्धाव समाप्त होतोय. दुसरा चेंडू जणू काही त्याच चेंडूची झेरॉक्स कॉपी. गौरेश कांबळी संघाचा एक अष्टपैलू खेळाडू, सिंधुदुर्ग एक्सप्रेस ज्याला म्हटलं जातं, रेडी एक्सप्रेस या टोपण नावाने प्रसिद्ध. नुकतीच संपलेली कलमट मैदानावरची गावडेवाडी प्रीमियर लीग, त्यापूर्वी बिग बॅश ईस्टर ट्रॉफी या स्पर्धा गाजवलेला हा खेळाडू. बॉलिंग मार्कवर गौरेश ज्याचं नाव. यावेळी स्विच करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चेंडू निर्धाव. जकडून ठेवतोय गौरेश. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक. मर्यादित क्षेत्ररक्षण, फक्त 2 खेळाडू सीमारेषेच्या बाहेर. प्रत्येक सामन्यासाठी सामनावीर आज पाहायला मिळेल. आय केअर ऑप्टिकल प्रोप्रायटर उदय दाभोलकर यांच्याकडून एक सुंदर सनग्लास. 3 चेंडू निर्धाव. पहिल्या धावेची अजूनही प्रतीक्षा. रोहित आडेलकर सायकल एंडवर. चौथा चेंडू ड्राईव्ह करतोय बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने. पहिली धाव स्कोरबोर्डवर नोंद केली जाते. 56 धावांचा पाठलाग. पहिल्या 2 षटकामध्ये तर या सामन्यावर वर्चस्व गाजवलं होतं मराठा वॉरियर संघाने, पण त्यानंतर अनिकेत 2 षटकार
3 चौकार, त्यानंतर नितेश राहुलचे 2 षटकार, हरिगौडाचा 1 षटकार, या सगळ्याच्या जोरावर एक सन्मानजनक धावसंख्या फायटिंग टोटल उभारतोय जयतीर्थ तुळस संघ आणि त्याचा पाठलाग करताना पहिल्याच षटकात आगोकी गोलंदाजी. उजव्या हाताचा फलंदाज लतेश साळगावकर सायकर एंडवर. लतेशसाठी मिड विकेट सज्ज केला होता, पण चेंडू लॉंग ऑन आणि मिड ऑन या दोघांच्या मधोत सीमारेषा पार हा भगवा चौकार. त्यांच्या ठिकाणी आगमन झालंय. आपल्याला विनंती गावडे साहेब आमच्या मान्यवर कक्षामध्ये या ठिकाणी स्थानपन्न बाप आपलं सहर्ष स्वागत युवा सेना आयोजित भगवा चषक 2025च्या माध्यमातून पाहायला मिळतोय. दुसऱ्या इनिंग मधील हा पहिला पर्णास्फोट चौकार लतेशच्या बॅट मधून. 5 धावफलक, 56-57 पाठलाग. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता, एक्सपेक्टेड बाउन्स मिळतोय. गवरेशला माहिती होतं या पिच कडून मदत मिळेल आपल्याला आणि ती मदत मिळवतोय गवरेश. एकमेव मल्टिपल स्कोरिंग शॉट या पहिल्या षटकामध्ये लतेश साळगावकरच्या बॅट मधून. पहिल्या षटकाचा खेळ होतोय समाप्त. 57चा पाठलाग, धावसंख्या होतोय बिनबाद 5. करेक्शन, अनिकेत रेडकर बॉलिंग मार्कवर. मातोंडचा यो खेळाडू आणि अनिकेतने मिळवलेली विकेट. आखू टप्प्याच्या चेंडूवर रोहित आडेलकर माघारी. नाणेफेक पीके स्पोर्ट रेडी आणि दुर्वा स्पोर्ट वेंगुर्ला. हर्षदजी ढेरे यांच्या शुभ हस्ते या सामन्याचे नाणेफेक. युवा सेना जिल्हा प्रमुख आदरणीय हर्षद ढेरे यांच्या शुभ हस्ते या दुसऱ्या सामन्याचे नाणेफेक. अनिकेत रेडकर विकेट मिळवतोय. अनिकेत फलंदाजी सुद्धा अनिकेतने खूप दर्जेदार केली. स्कोर शीटवर अनिकेत वांगणकर या नावाची नोंद झाली होती. जंत्री सुद्धा आपल्या समोर अनिकेत वांगणकरच्या नावाची ऐका गावली. पण बॉलिंग मार्कवर असा तो अनिकेत रेडकर, तो मातोंडतो खेळाडू आणि स्वागत केला
हर्षद डेरे यांचा मिड विकेटच्या दिशेने मारलेलो सुंदर आकर्षक खणखणीत दणदणीत भगवा षटकार. सौरभ साळगावकर आणि लतेश साळगावकर हे केरवाड्याचे दोन सुपुत्र सध्या मैदानावर आणि सौरभने आपली उपयुक्तता सिद्ध केली. पहिलो षटकार लॉंग ऑन मिड ऑनच्या दिशेने स्कूप केलो फटको. यावेळी फाईन लेग पर्यंत जाणारो क्षेत्ररक्षक शॉट फाईन लेग वर सुटलेलो झेल. ज्या सौरभने षटकार मारून आपले इरादे स्पष्ट केले त्या सौरभला जीवदान देणं नक्की महागडा ठरतला. झेल सुटलो की ही मॅच सुटली. येणारो काळ सांगतलो. एकेरी धावेनिशी बदललो धावफलक एका डझनावर एका गड्याच्या मोबदल्यात. युवासेना जिल्हा प्रमुख आदरणीय हर्षद डेरे यांच्या शुभ हस्ते पुढच्या सामन्याचे नाणेफेक पीके स्पोर्ट रेडी विरुद्ध दुर्वा स्पोर्ट वेंगुर्ला या दोन टीमच्या दरम्यान. दोन्ही कॅप्टन सज्ज. या ओव्हर नंतर जाऊया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. टॉस का बॉस आजच्या दिवसाची ही दुसरी लढत. सेकंड वर लतेश साळगावकर. अनिकेत रेडकरचा पुढचा बॉल. कट केलो चेंडू बॅकवर्ड पॉइंटच्या कपडावरसून कट आणि अपरकटचं मिश्रण या फटक्यामध्ये डीप कव्हर पॉइंट सीमारेषेच्या दिशेने क्षेत्ररक्षण खूप सुंदर. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पूर्ण. सौरभचो इरादा होतो तिसऱ्याचो लतेशने थांबवून ठेवलो. सौरभला 9 सेकंडवर या दोन धावेनिशी धावसंख्या एका गडाच्या मोबदल्यात 14 रनचावर. दोनही दर्जेदार कॅप्टन यानंतर तुमका बघूक मिळतले शेर से शेर भिडेगा. एका बाजून गणेश कुबाल दुसऱ्या बाजून राजन केरकर. दोन कॅप्टन पीके स्पोर्ट रेडी आणि दुर्वा स्पोर्ट वेंगुर्ला संघाचे. आणि प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये युवासेना जिल्हा प्रमुख आदरणीय हर्षद डेरे यांच्या शुभ हस्ते या सामन्याची होतली नाणेफेक. या चेंडू नंतर दुसऱ्या ओव्हरीचा शेवटचा चेंडू अनिकेत रेडकर बॉलिंग मार्कवर 57 चो पाठलाग एका गड्याच्या मोबदल्यात 14 यो धावफलक. शेवटचा चेंडू मनगटाचो वापर. चेंडू भरकटलो ऑफस्टमच्या दिशेने बरोच बाहेर. पंचांचो इशारा होईलो वाईट बॉलचो. मालवणचे पंचपुत्र टेनिस क्रिकेटमध्ये लेदर क्रिकेटमध्ये प्रसिद्ध. त्यापैकी 3 पंच मैदानावर या स्पर्धेसाठी अमरोज अल्मेडा सर, बंटी केरकर सर आणि उमेश मांजरेकर सर. या चेंडू नंतर प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये पुढच्या सामन्याची नाणेफेक तुमका बघूक गावतली. रन झाले 15. 57 ह्या टार्गेट. अनिकेतचो शेवटचा बॉल लतेशसाठी. परत एकदा मनगटाचा वापर बोटांचा वापर पण लतेशला जणू काय आधीच माहिती. सफल झालो. फटको खेळलो डीप फाईन लेगच्या दिशेने. सफल शॉट सफल शॉट आणि हा चेंडू सीमारेषा पार. पर्णा स्पोर्ट चौकार. दुसऱ्या ओव्हरीचा खेळ सरलो 19 रनचार. जाऊया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. टॉस दुसऱ्या सामन्याचो. पण या मैदानाचा विचार केला तर बराचसा अनुभव गणेश कुबलकडे आहे आणि या मैदानामध्ये प्रथमतः नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारतोय. टीम मध्ये काय बदल आहे गणेश? सेम टीम. पहिल्या दिवशी आपण टेबल टॉप आहात आणि तोच संघ घेऊन आपण खेळतायत आणि समोरच्या संघाला कितपत धावांमध्ये रोखण्याचा आपला प्रयत्न असेल, कारण राजन केरकर सारखा एक धुवाधार फलंदाज या संघामध्ये आहे. फलंदाजी असू दे गोलंदाजी असू दे दोन्ही क्षेत्रात त्याचा बोलबाला असतो. त्या राजनला आउट करण्यासाठी, राजनला बाद करण्यासाठी काय प्लॅन आखले गेलेत? समोरील संघात पण चांगले प्लेयर आहेत. क्रिकेट हा खेळ असा आहे कोणाला कमी लेखून चालणार नाही. त्यामुळे आम्ही एक 50-55 धावापर्यंत त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. हा होता गणेश कुबल. गणेश तुला शुभेच्छा. त्यानंतर जाऊया राजन केरकर. राजन, आपण टॉस हरतायत आणि जर आपण टॉस जिंकला असता तर आपला निर्णय काय होता? आम्ही बॅटिंगच केली असती निश्चितपणे. म्हणजे मनासारखं तर झालंय आणि जर बॅटिंग करता तर कितपत धावांपर्यंत आपण पोहोचणार आहात? गणेशने सांगितल्याप्रमाणे 50-55 धावापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू. 50-55 धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. धन्यवाद. दोन्ही संघांना असतील शुभेच्छा. ओव्हर टू बादल. जयेश. हॅलो. धन्यवाद जयेश. जाऊया परत एकदा मैदानावर. तिसऱ्या ओव्हरीची सुरुवात. गौरेश कांबळीकडून वाईड बॉल. धावसंख्या 20 रनचावर. 57 तो पाठलाग. 37 धावांची अजून गरज. यावेळी वाईड इश्यूअरकर ऑफस्टमच्या बरोच बाहेर.
सोडून दिलो सौरभने चेंडू विकेट किपर नितेशसाठी. पहिलं चेंडू वाईड, त्यानंतरचं हे डॉट बॉल. पहिल्या चेंडूची झाली नोंद. धावसंख्या 20 रन्सावर. एक मोठं पाठलाग करूचा आणि पाठलाग करण्यासाठी ज्याप्रमाणे पहिल्या इनिंगमध्ये अनिकेत रेडकरने कामगिरी केली अगदी तशीच कामगिरी गरजेची दुसऱ्या इनिंगमध्ये. यावेळी फटको तर सुंदर सजवलेलो, पण नेमको ज्या ठिकाणी लॉंग ऑन क्षेत्ररक्षक उभो त्या क्षेत्ररक्षकाच्या दिशेने दुसऱ्या विकेटचा पतन. सौरभ साळगावकर बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन फलंदाज दिसलो मैदानावर. वेंगुर्ला उभा दांड्याचो अक्षय आकलेकर. अक्षय आणि लतेश या जोडीक मैदानावर ठाण मांडून उभ्या राहायचं लागतं. ज्याप्रमाणे पहिल्या इनिंगमध्ये वादळामध्ये 3 बुरुज लवकर कोसळल्यानंतर अनिकेत रेडकर, नितेश राहुल, हरी गौडा या 3 खेळाडूंनी आपल्या संघाचं डोलारो सांभाळलो. अगदी तशीच कामगिरी दुसऱ्या इनिंगसाठी मराठा वॉरियर संघासाठी गरजेची असा. लतेश साळगावकरने त्याची चुणूक दाखवली. एक चौकार लतेशच्या बॅटमधून असा वाटलेला सौरभ सुद्धा लतेशला साथ देतलो, पण सौरभने अगदी अर्ध्यावरच डाव मोडल्यासारखी सोडलेली साथ. आणि नवीन फलंदाज मैदानावर अक्षय आकलेकर. या स्पर्धेच्या निमित्तानं वेंगुर्ला तालुक्यातले अनेक जुने खेळाडू तर मैदानावर दिसतले आणि त्यांच्या बरोबरीन अनेक नवे सितारे चमकताना दिसतले. त्यापैकी एक सितारो स्ट्रायकर एंडवर. खोलव्या टप्प्याचा चेंडू इल्याचं अक्षय आकलेकरची परीक्षा घेतली गौरेश कांबळीन. टो क्रॅशिंग यॉर्कर ज्याका म्हटलं जाता, सटीक यॉर्कर ज्याका म्हटलं जाता. क्रिकेटचा ब्रह्मास्त्र, वायू अस्त्र, पर्जन्य अस्त्र आणि अग्नि अस्त्र. यॉर्कर गौरेशचो अगदी चपखल वापर. एकेरी धावेनिशी बदललो. धावफलक 21 रन्सावर 21. गणपती बाप्पाचा आकडो आणि यानंतर गणपती बाप्पाच्या म्हणजे रेडीच्या टीमचा सामना बघूक मिळतलो. स्लाइस करण्याचा प्रयत्न. लतेशचो झेल पॉइंट कडसून सुटलेलो. लतेशला जीवदान देणार नक्की महागडा ठरताला, कारण ह्यो गोपाळ भट्टाच्या मुशीत तयार झालेलो खेळाडू असा. अनेक व्यावसायिक संघांचा यांनी प्रतिनिधित्व केला आणि एकदा जीवदान मिळाल्यानंतर ती संधी प्रतिस्पर्ध्याक परत द्यायची नाही ह्यो जणू काय एक अलिखित नियम लतेश साळगावकरने सुद्धा पाळलेलो. या जीवदानाचो कितपत फायदो उठवतलो लतेश येणारो काळ सांगतलो. धावसंख्या नेल्सन फिगर 2-2 फॉर 2. 22 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. बॉलरच्या कपडावरसून लॉंग ऑफ पर्यंत पोहोचलो चेंडू. जोपर्यंत लॉंग ऑन येता मिड ऑफ पर्यंत फील्ड करता फक्त 1 रन आणि एकेरी धावेनिशी धावफलक 23 रन्सावर. 37 पाठलाग. पहिल्या इनिंग मध्ये पहिल्या ओव्हरमध्ये रोहित आडेलकरने खर्च केले 3 रन 1 विकेट मिळवताना. दुसऱ्या ओव्हरमध्ये आबान खर्च केले 3 रन 2 विकेट मिळवताना. पण त्यानंतर देवेंद्रच्या एका ओव्हरीतले 16 रन, रोहितचे एका ओव्हरीतले 23 रन आणि जगूचे शेवटच्या ओव्हरीतले 11 रन. या सगळ्याच्या जोरावर एक फायटिंग टोटल जयतीर तुळस संघाची 56 धावांची. 57 पाठलाग. यावेळी चेंडू आपल्या शरीराच्या अगदी जवळ योग दिलो. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवर नजर स्थिरावली. हलक्या हातान चेंडू फॉरवर्ड पॉइंटच्या दिशेने सिली मिड ऑफ पर्यंत जाणारो. एकेरी धावेचो फटको आणि एकेरी धावेवर तिसऱ्या ओव्हरीचो खेळ सरलो. 8 धावांची सरासरी. 57 पाठलाग. 24 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. शिल्लक राहिले बॉल 12 आणि उरलेल्या 12 बॉल मध्ये विजयाचा लक्ष्य 36 पावलांनी दूर. 33 पावलांनी दूर. रिक्वायर्ड 33 फ्रॉम 12. बारा चेंडू आणि 33 धावा. ह्या गणित सोडवण्यासाठी मैदानावर एक अनुभवी खेळाडू, एक युवा खेळाडू. या अनुभवाचो या युवाचो संगम कसं होतो मैदानावर. मैदानाच्या बाहेर मात्र अनुभव आणि युवाईचो एक सुंदर संगम आपणा बघूक मिळालो. युवा सेनेच्या आयोजनातून नियोजनातून ही सुंदर देखणी स्पर्धा आणि त्याका आमच्या अनुभवी शिवसैनिकांची आणि मान्यवरांची सुद्धा मिळालेली साथ.
युवा सेना आयोजित वेंगुर्ला तालुका मर्यादित भगवा चषक 2025 माननीय श्री दीपक भाई केसरकर साहेब माजी शालेय शिक्षण मंत्री आणि विद्यमान लोकप्रिय आमदार, त्याचप्रमाणे माननीय श्री निलेश राणे साहेब मालवण कुडाळ विधानसभेचे युवा लोकप्रिय आमदार, त्याचप्रमाणे सगळ्या मान्यवरांच्या आयोजनातून नियोजनातून युवा सेना आयोजित भगवा चषक 2025 रणसंग्राम तुमच्या भेटीसाठी. पहिल्या 3 ओव्हरींची सांगता झाली 24 रन्सावर. 12 बॉल शिल्लक, 33 धावांची गरज असताना बॉलिंग मार्कवर आदित्य नाईक. तुळसगावचा अजून एक उभरतो सितारो बॉलिंग मार्कवर. नुकतीच संपलेली आमदार चषक घावनळीची स्पर्धा ज्या खेळाडून गाजवली तो आदित्य नाईक बॉलिंग मार्कवर आणि समोर लतेश साळगावकर. 12 बॉल 33 धावांची अजून गरज. लोअर फुल टॉस थायपॅडच्या दिशेन फाईन लेगच्या दिशेने चेंडूचा प्रवास. 1 धाव पूर्ण. दुसऱ्यासाठी वळलेली पावला आणि या 2 धावेनिशी बदललो धावफलक 26 रन्सावर. नितेश थोडस नाराज असा आपल्या खेळाडूंवर आणि लतेशला स्ट्राईक पासून जास्तीत जास्त दूर ठेवणं या मोठा उद्दिष्ट ठेवचा लागतला जयतीर तुळस संघासाठी. पण मराठा वॉरियर संघ माहिती असा लतेश जेवढं स्ट्रायकर एंडवर या उरलेल्या 11-12 बॉलवर तेवढी जास्त संधी मराठा वॉरियर संघासाठी. शिल्लक राहिले आता 11 बॉल 31 धावांची अजूनही गरज. थोडस चेंडू भरकटलो ऑफस्टम्पच्या बाहेर. वाईड बॉल इलो पंचांचो इशारो आणि त्यानंतर आदित्य तिसऱ्या पंचांकडे केले गेलेली विचारणा. tenniscricket.in ची सगळी टीम प्रथमेश ओमकार आणि त्यांच्या समवेत तेजस आणि आमचे तिसरे पंच उमेश मांजरेकर सर बघतले सांगतले. त्यानंतर स्कोर शीटवर निर्णय येतलो, त्यापूर्वी पंचांचो इशारा येतलो. सध्या तरी मैदानावरच्या पंचांचो इशारा येलो वाईड बॉल आणि त्याका रेफर केला, रिव्ह्यू घेतलो, चॅलेंज केला आदित्य नाईकने. वाईड बॉल तिसऱ्या पंचांचो इलो इशारो. आजच्या दिवसातले तीनही निर्णय जर मैदानावरचे बघितले आपण तर तिसऱ्या पंचांनी सुद्धा सार्थ ठरवलेले. म्हणजे खूप सुंदर दर्जेदार पंचगिरीसाठी प्रसिद्ध असणारी ही तिकडी आज सुद्धा आपल्या अनुभवाच्या जोरावर अतिशय दर्जेदार पंचगिरी सादर करताना. एकेरी धावेनिशी धावसंख्या 27-27. आदित्यचा चेंडू लतेशसाठी सुरेख चेंडू. हलक्याचा अपील तर झालेला. काय काय झाला या चेंडूवर बघूया. बेल्स तर पडाक नाही, त्यामुळे नॉट आउट ह्यो तिसऱ्या मैदानावरच्या पंचांचो इशारो. ऍक्शन रिप्ले मध्ये बघू गावताला या बॉलवर नेमक्या काय झाला. 2 स्टंप्सच्या मधून चेंडू आरपार गेलो की काय. सध्या तरी लतेशचो यळ बरो म्हणा होयो. यळ बरो त्याचो खेळ बरो. हा जवळपास जीवदान मिळाला लतेश तुका दुसरा. आज जणू काय जीवदानांची रांग पेटरांच्या माळेसारखी घेऊन इलेलो लतेश. आदित्य नायकाचो एक सुंदर चेंडू पूर्णपणे बीट केला होता लतेशला. चारोखानी चीज जका म्हटला जाता. 27 धावफलक. सबमरीन टप्पो पडल्यानंतर खाली राहणारो चेंडू भूमिगत जका म्हटला जाता, भुई सपाट जका म्हटला जाता, तो क्रिकेटचो सबमरीन बॉल टप्पो पडल्यानंतर खाली राहणारो. 27 धावफलक. चौथ्या ओव्हरीतलो 3रो बॉल सरलो. 9 बॉल फक्त शिल्लक. जवळपास 30 धावांची गरज. 9 चेंडू 30 धावा. विजयाचा इक्वेशन थोडासा कठीण होत जाताना. लॉफ्ट करण्याचा होतो प्रयत्न. अजून एक डॉट बॉल. 4 चेंडूंची झाली संगता. नुकतोच झालेलो आणि तुमच्या समोर इलेलो 12वीचो आणि 10वीचो रिझल्ट. आणि आताची 10वी पास होणं थोडासा कठीण असा, पण 15-10 वर्षापूर्वीची 10वी बीजगणित आणि भूमिती म्हटला काय पोटात गोळ यायचो. आणि सध्या मैदानावरचा गणित जणू काय त्या भूमितीतल्या प्रमेयासारख्या कठीण बनत चाललेला. 8 बॉल 30 रन्सांची गरज. इनसाइड आउट मिड ऑफच्या दिशेने अजून एक डॉट बॉल. प्रेशर प्रेशर आणि प्रेशर. कौतुक करूचाच लागतला आदित्य नायकाचा. आणि आदित्य तुझी बॉलिंग बघण्यासाठी आकाशातलो आदित्य सुद्धा ढगांच्या आडून बाहेर इलेलो, ज्याची सकाळपासून आमका होती सगळ्यांका प्रतीक्षा. रन झाले 27. 7 बॉल 30 धावांची अजून असतली गरज. 7 चेंडू 30 धावा.
5 क्षेत्ररक्षक सीमा रेषेवर, एक लॉंग ऑफच्या दिशेने थोडस कव्हर्सवर सरकलेलो, एक बॅकवर्ड पॉइंट थोडस थर्ड मॅनच्या दिशेने, एक लॉंग ऑन, एक डीप मिड विकेट आणि एक डीप फाईन लेग. 5 खेळाडू सर्कलच्या पैलाडी लतेश साठी. 7 चेंडू आणि 30 धावांची गरज असताना लॉंग ऑन पर्यंत पोहोचलो. फक्त एकेरी धावेचं फटको आणि या एका धावेनिशी चौथ्या ओव्हरीचा खेळ झालो समाप्त. धावसंख्या स्थिरावली 28 रन्सावर आणि या ओव्हर मध्ये आदित्य नायकान खर्च केले फक्त आणि फक्त 4 रन. एकदा टाळी वाजवूया आदित्य नायकाच्या गोलंदाजीसाठी. आदित्य, हे वाजणारे टाळी तुझ्यासाठी. शिरोड्याच्या आदित्यच्या गोलंदाजीची आठवण करून देणारी गोलंदाजी तुळसच्या आदित्य नायकाची. जा इक्वेशन होता 12 चेंडू मध्ये 33 धावांचा, त्या इक्वेशन अजून थोडासा कठीण झाला. रवले शेवटचे 6 बॉल. रवले शेवटचे 6 बॉल आणि विजयासाठी 29 धावांची गरज. गोपाळ भटाच्या नेतृत्वाखाली तयार झालेलो शिरोड्याचा आदित्य नाईक आणि रुपेश बेहरे सारख्या अनुभवी खेळाडूच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेलो तुळसचा आदित्य नाईक. शेवटचे 6 बॉल. बॉलिंग मार्कवर परेश पेडणेकर. कोंडुऱ्याचा हा खेळाडू. कोंडुरो गरजता अगदी थोड्याच दिवसात त्याचा आवाज सुद्धा तुमच्या आमच्यापर्यंत येतलो. पण 2 कोंडुरा असत, त्यापैकी एक कोंडुरा किनारो असा आणि एक कोंडुरा गाव सुद्धा असा. एक कोंडुरा वेंगुर्ल्यात, एक कोंडुरा सावंतवाडीत. आणि हो वेंगुर्ल्या कोंडुराचा खेळाडू बॉलिंग मार्कवर परेश पेडणेकर. पहिलो चेंडू डॉट बॉल. सामना खूपच कठीण झालो. शेवटचे 5 बॉल 29 धावांची गरज. परेशचो पहिलो चेंडू डॉट बॉल लतेश साठी. दुसरो बॉल परेश कडसून. प्रेशर क्रिएट केलो आणि हो प्रेशर लतेशने आपल्यावर खूपच घेतलो आणि हो सामनो जणू काय हातातून निसटलेलो. एकमेव आशा स्ट्रायकर एंडवर अक्षय आडेलकर अकलेकर. अक्षय अकलेकर तुझ्यासाठी शेवटचे फक्त 4 बॉल. यानंतर अजून एक हाय व्होल्टेज ड्रामा तुमच्या भेटीसाठी. अक्षय अकलेकरचा फटको मिडॉनच्या कपडावरसून चेंडू सीमारेषा पार. डायरेक्ट चंद्रार भगवा षटकार. यानंतर अजून एक हाय व्होल्टेज ड्रामा तुमच्या भेटीसाठी. पीके स्पोर्ट रेडी. टॉस जिंकान फिल्डिंगचा निर्णय गणेश कुबलचो आणि दुर्वा स्पोर्ट वेंगुर्ले राजन केरकरच्या संघाक बॅटिंगचं आमंत्रण. 2 तगडे मातब्बर खेळाडू तुमका मैदानावर दिसतले पुढच्या लढतीसाठी आणि अजून एका दर्जेदार मातब्बर अष्टपैलू खेळाडूची आज आठवण येतली, जिसकी बल्लेबाजी है खूबसूरत, जिसका नाम है दाजी धुरत. शिरोड्याच्या दाजी धुरतचा आज वाढदिवस असा आणि युवा सेना आयोजित भगवा चषक 2025च्या आयोजन समितीकडून दाजी धुरत तुका वाढदिवसाचे अगदी मनपूर्वक हार्दिक हार्दिक भगवे शुभेच्छा. मैदानावर फक्त औपचारिकता. दर्जेदार गोलंदाजी खास करून आदित्य नाईकचा कौतुक करूचा लागत आणि त्याचबरोबर गौरेश कांबळी. त्या गौरेश कांबळीन 2 ओव्हरीमध्ये खर्च केले फक्त 10 रन आणि सामन्याचा निकाल आपल्या संघाच्या बाजून झुकवलो. त्या गौरेशला साथ दिली गौरेशचा सहकारी अर्थातच आदित्य नाईकने. आणि शेवटच्या ओव्हरीमध्ये या सगळ्या खेळाडूंच्या कामगिरीवर कळस चढवताना कोंडुऱ्याचा परेश पेडणेकर. सुंदर चेंडू निर्धाव. डॉट बॉल सह इनिंगची झाली सांगता. लतेश साळगावकर सारखो मातब्बर खेळाडू असताना सुद्धा या सामन्यात 57 धावांचा पाठलाग. मराठा वॉरियर संघ थोडस जड झालो आणि अष्टपैलू खेळाच्या जोरावर जयतीर तुळस संघान विजयश्री प्राप्त करून सेमीफायनल मध्ये प्रवेश केलो. अभिनंदन जयतीर तुळस संघ.
या स्पर्धेत सहभाग घेतल्याबद्दल मराठा वॉरियर संघ तुमचे मनपूर्वक आभार. तुमका पुढील वाटचालीसाठी आणि पुढील सीझनसाठी मनपूर्वक शुभेच्छा देऊन आजच्या सामन्याच्या दुसऱ्या इनिंगसाठी आपण जाऊया. पण तत्पूर्वी मराठा वॉरियर्स संघ मालक